काही चर्चा जरूर अंपायर करतात. आपण बघितलं तर बॅटर सोबत काही शंका असतील त्या शंकेचं निवारण सुरुवातीलाच केलं जातं अंपायर्सकडून. प्रेक्षकांची गर्दी वाढली आहे. थंडी मोठ्या प्रमाणावरती जरी असली तरी प्रत्येक जण त्या थंडीचा बंदोबस्त करून ही स्पर्धा एन्जॉय करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहे. VRCC उसाटणे यांच्या वतीने सरपंच चषकामध्ये पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आणि आपल्या सर्वांकडून या दोन्ही संघांना देऊयात लाख लाख शुभेच्छा. व्हेरी फर्स्ट बॉल, अर्ली बॅट स्विंग, डावा पाय फायर लवकर पुढे आला होता. ऑन साइडला मारायचा प्रयत्न त्याचा होता पण हा बाउन्सर जो कमी गतीने राईज होत असताना विकेट किपरकडे आला. तर याच दरम्यान उसाटणे गावचे देवदास जयलाल यांचं इथे शुभागमन झालं. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष हार्दिक स्वागत असेल. यस, सिद्धार्थला आपण पाहतोय पहिल्या षटकामध्ये. फ्रंटलाईन बॉलर आहेत. पहिला डॉट बॉल आहे. ऑन साइडला वन्स अगेन हुक करायचा होता मात्र इथे बॉल आणि बॅटचा कॉन्टॅक्ट झाला नाही. स्ली पॉइंटकडे बॉल गेला होता. लेग बाईट्स एक्स्ट्राने इथे खातं उघडत असताना आपण पाहतोय ते दर्शित 11 काकडवालचं. शरदजी पाटील साहेब यांनी आज पॅक केलंय काकडवालला. दुसऱ्या बाजूने शिवशक्ती खारघरला आपण पाहत आहोत. टॉस जिंकलाय. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय त्यांचा आहे. 5 ओव्हरची ही देखील मॅच आहे. धावा बनवण्यासाठी फार मोठा संघर्ष बॅटरला करावा लागतो. बॉल जर व्यवस्थित बॅटवरती आला तर तो सीमारेषेच्या बाहेर देखील जातोय पण तो येण्यासाठीच मात्र इथे खडतर प्रवास बॅटर्सने केलाय. मागच्या 2 मॅचेसमध्ये ते देखील घडलं होतं. 45-37 हे दोन्ही टार्गेट चेस करत असताना शेवटच्या षटकापर्यंत सामने आले होते. ऑन साइडला लॉफ्ट करायचं होतं बॉल आणि बॅटचा कॉन्टॅक्ट नाही. पडलाय बॉल, वळतोय. ऍक्शन रिप्ले ओव्हर द विकेटने आले. राईटी बॉलर आहेत आणि इथे बॉलला आतच आणलंय त्यांनी. असं वाटलं अगोदर की बाहेर काढतात त्यामुळे संभ्रमाची बॅट फिरली होती. ते बाहेर निघणाऱ्या बॉलसाठीच फिरली होती किशोरची. डॉट बॉल. धावसंख्या 1 वरती. कॅप्टन सध्या मिड ऑन लाईट चर्चा करतात बॉलर सोबत. ऑन साइडला उडवला रेंज मध्ये तर जरूर बॉल. मिड विकेटला फील्डर पाहतोय, पाहतच राहील. मडवीने पहिला मारलाय. षटकार. मिडल ऑफ द ब्लेड आणि बॉल मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर जात असताना क्रीजचा कोपऱ्याचा चांगला वापर. आत येत होता बॉल, त्याला आता बाहेर मारलंय किशोरने आणि 6ने धावसंख्येला पुढे नेत आहेत 7 वरती. वन्स अगेन तसाच प्रयत्न होता. थोडासा मागे सरकला. क्रीज मध्ये ऑन साइडला वळवायचं होतं कारण मिड विकेट खाली आहे. तिकडेच टार्गेट केलं होतं पण यावेळेला बाहेर काढलं बॉलला. सिद्धांत यंग टॅलेंट आहे मात्र इथे जबरदस्त गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये. स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतोय 7 धावा. शेवटचा एक बॉल आहे. 3 डॉट बॉल आपण बघितले. एक लेग बायची धाव देखील आपल्याला पाहायला मिळाली. षटकार देखील आपण पाहतोय. टायमर ऑन आहे. पहिला बॉल ठीक जर आपण बघितलं तर तो पडलाय 9:19 आतापर्यंत 3 मिनिटं झालेली आहेत. मान्यवरांचं स्वागत होतंय. त्याच दिशेला बॉल चाललाय आणि तो पहिल्या टप्प्यावरती सीमारेषेच्या बाहेर. चौकार. तर याच दरम्यान व्यासपीठावरती आगमन असताना पाहतोय आपण अजय पाटील मांगरोला त्यांच्या समेत हेमंतदादा मडवी असतील. दिनेश शेंद्रे नारियन यांचं देखील येथे आगमन होत असताना पाहतोय आपण. मंचावरती मान्यवरांची उपस्थिती येत असताना पाहतोय आपण. आलेल्या सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा सहर्ष हार्दिक स्वागत करतो आणि पुन्हा एकदा घेऊन चालतो मॅच मध्ये. मोठ्या संख्येने मान्यवरांची उपस्थिती हेच या स्पर्धेचं वैशिष्ट्य राहिलेलं आहे. सरपंच चषक उसाटणे 3रं पर्व 2री रजनी या स्पर्धेची. वारकरी संप्रदाय मोठ्या प्रमाणावरती आहे. हरिभक्तपरायण अजयजी पाटील साहेब यांचं आगमन झालेलं आहे. त्यासोबत
कुंदनजी पाटील साहेब उद्योगपती खारघर यांना विनंती आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हा आणि त्यासोबत खारघर काकडवाल या दोन्ही गावातील कोणी ज्येष्ठ प्रतिष्ठित नागरिक आपण उपस्थित असाल तर आपली जागा आमच्या मंचावरती आहे. आपल्या सर्वांना निमंत्रण आहे VRCC उसाटणेकडून. आपण मंचावरती या. सरपंच चषक 2025 मध्ये आपलं सहर्ष स्वागत. माजी सरपंच हेमंतजी मडवी साहेब यांची उपस्थिती. 11 धावा पहिल्या षटकाचा खेळ संपला. किशोरच्या बॅटमधून एक षटकार आपल्याला पाहायला मिळाला, एक चौकार आपण बघितला आणि आता सेकंड पॉवर प्ले मध्ये आला ओमकार पाटील. अष्टपैलू आहेत शिवशक्ती खारघरचे सेकंड ओव्हर मध्ये आणि दुसऱ्या बाजूला महेश मडवी देखील आपल्याला पाहायला मिळतोय. डाऊन द ग्राउंड लॉंग ऑन आहे, मिड विकेट आहे आणि सध्या एक्स्ट्रा कव्हर देखील. स्विच हिटचा प्रयत्न इथे जरूर व्यवस्थित कनेक्शन नव्हतं पण बॉल चालला गॅप मध्ये. कव्हर्सला फिल्डर येत आहेत, स्टॉप केला बॉलला अगोदर, थ्रो केला जाईल. 2 धावा तोपर्यंत सहजरित्या. चांगली फिल्डिंग. लॉंग ऑफ पासून एक्स्ट्रा कव्हर स्वीपर कव्हर रिजन मध्ये रोहितचा वेगाने धावला होता. 2 धावा त्याने सेव्ह केला. 2 ने धावसंख्या सध्या 13. महेश आणि किशोरने अगोदरच्या दोन्ही मॅचेस बघितलेल्या आहेत. मेरिटवरती खेळतात, मोठ्या फटक्यासाठी वारंवार जात नाहीत. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल इथे लेफ्ट केला महेशने आणि अंपायरचा सिग्नल वाईड आला. लगेचच इथे बॉलरने अंपायरच्या डिसिजनला चॅलेंज केले. फिल्डिंग टीमचा रिव्ह्यू DRS चेक करण्यात येईल. थर्ड अंपायर कडून हा बॉल एक्झॅक्ट कुठून गेलेला, पिचिंग काय, बॉल कोणत्या दिशेने वळतोय आणि फिनिश कसा झालेला आहे. टीम एम्पायर चेक करतील एक्झॅक्ट बॉल कुठे पिच होतोय. देन व्हाईटची रिटर्न क्रीज तिलाही पाहावी लागेल आणि तिलाच पाहता बॉल कसा चाललाय हे सध्या ते टीव्ही अंपायर पाहतील. सो टीव्ही अंपायरचा डिसिजन आलेला आहे. रिव्ह्यू सक्सेसफुल. इट इज डॉट बॉल. येस, फिल्डिंग टीमचा रिव्ह्यू होता ना. ओके, बॉलरच्या ऍक्शन वरती इथे आता ऑब्जेक्शन घेण्यात आले. तिसरे पंच जरूर तिसरे पंच मैदानाच्या आतमध्ये जात असताना आपल्याला पाहायला मिळतात. विनायक पाटील. पहिला बॉल डबल आली, देन आपण बघितला डॉट बॉल. रिटर्न क्रीजचा अगदी आतून आलेला. चांगला रिव्ह्यू इथे पाहायला मिळाला. ओमकारने लगेचच तो रिव्ह्यू घेतला. थर्ड अंपायर मैदानाचा हातात मिड विकेट आणि देन आपण जर बघितलं तर लॉंग ऑनला फिल्डर आहे. मिड ऑफ हात त्यासोबत एक्स्ट्रा कव्हर मध्ये आता एक फिल्डर आपल्याला सध्या तरी पाहायला मिळतोय. ओमकार पाटील पॉवर प्ले नंबर 2 मध्ये. लॉंग ऑनला त्यांनी पूर्णपणे आता बघितलं तर खाली ठेवलेलं आहे आणि काऊ फेस लेग फिल्डर आहे. देन आपण पाहतो बॅकवर्ड स्क्वेअर लेग. टायमर ऑन आहे प्लीज, याची दक्षता घ्या आपण. कॅप्टन शिवशक्ती खारघरचे 20 मिनिटांचा तुम्हाला पहिली 4 षटक टाकायचे. जो रिव्ह्यूचा टाइम होता तो आम्ही जरूर स्टॉप केला होता, त्यामुळे सूचना पण जरूर लक्षात घ्या. कोला टाकलाय, टॉप एज आहे, चान्स शॉर्ट स्क्वेअर लेगला फिल्डर मिड विकेटचा डीप मधून आणि इथे कॅच ड्रॉप झाले. बॉल डायव्हर्ट झालाय, चाललाय मागे बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. शेवटच्या क्षणाला पायने स्टॉप केला त्यांनी आणि पाहता पाहता इकडे मात्र दोन्ही बॅटर्सने धावा पूर्ण केलेल्या आहेत. त्या 3 आणि 3 धावांनी दर्शित 11 काकडवालचा धावफलक पुढे जात असताना आपण पाहतोय ते 16. 16 धावा. सिंगल डबलला फार महत्व आहे सध्याचं क्लायमेटिक कंडिशन पाहता. पायाने किक दिली शेवटच्या क्षणाला, पायानेच त्यांनी अडवला. जर त्या क्षणाला तो बॉल अडला नसता तर तो सीमारेषेच्या बाहेर गेला असता. चांगला अटेम्प्ट होता कॅचसाठी जर्सी नंबर 11चा, पण कॅच ड्रॉप झाली. देन आपण बघितलं बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये पायाने शेवटच्या क्षणाला त्यांनी किक दिली, आतमध्ये ढकललं बॉलला. 3 धावांनी धावसंख्या 16 वरती. तेजस आपण पाहतोय पहिल्या दोन्ही मॅचेसमध्ये एकेका धावेसाठी बॅटर्सला संघर्ष करावा लागलेला आहे. या क्लायमेटिक कंडिशनचा खेळपट्टीचा ॲडव्हान्टेज मिळतोय तो बॉलर्सला. त्यामुळे 40 जरी तुम्ही बनवतायत तरी मात्र चांगली मॅच आपल्याला शेवटपर्यंत पाहायला मिळेल. सेकंड इनिंगमध्ये देखील सिंगल डबलकडे फोकस सध्या तरी या ओव्हरमध्ये. डबल आली आहे, ट्रिपल आली आहे आणि मागच्या ओव्हरला चांगला फिनिश करणारा किशोर स्ट्रायकिंग एंडला आलाय. अर्ली बॅट स्विंग पडलाय, बॉल कमी गतीने वळतोय. कटर ऑफसमला पिच झालेला बॉल किती लांब गेला पा किशोर पासून. चांगला ऑफ कटर टाकला रायटी ओमकारने, जो मात्र आउट कटर होता लेफ्टीसाठी.
पुढे टाकला एज इथेही आहे. बॉल कव्हर्सला थोडासा लांब. फिल्डर पासून एक धाव सहजरित्या आपण पाहतोय आणि या सिंगलने धावसंख्या सध्या 17 धावा धावा फलकावरती. थेंबे थेंबे तळेसाचे आणि सध्या तरी हा डाव तसाच चाललेला आहे. क्रीडा रसिकांची उपस्थिती मोठ्या संख्येने या क्रीडांगणाच्या चहू बाजूला आपल्याला सध्या तरी सभोवताली आपल्याला पाहायला मिळते. सरपंच चषक 2025 चा पर्व आपण सगळेजण एन्जॉय करत आहोत. आदरणीय सरपंच शिवाजी शेठ पाटील यांच्या नावाने गेल्या 3 पर्वांमध्ये आपण ही स्पर्धा एन्जॉय केलेली आहे आणि उदंड प्रतिसाद प्रत्येक क्रीडा रसिकाने दिलेला आहे. प्रत्येक रचनेमध्ये आपल्याला प्रेक्षकांची उपस्थिती पाहायला मिळते. स्टेप आउट झाला. हेलिकॉप्टरचा प्रयत्न होता. मिड ऑफ आत आहे त्याच्या वरतून तर काढलाय बॉलला. लॉंग ऑफच्या दिशेने बॉल चाललाय. डीपचा फिल्डर येतोय. थ्रो करेल. 2 धावा सहजरित्या आपल्याला पाहायला मिळतात. 2 धावांनी स्कोर सध्या तरी आपण पाहतोय तो पुढे 19 रन सध्या आपल्याला पाहायला मिळतात. ओव्हर कंप्लीट 2 षटकांचा खेळ संपलाय. पॉवर प्ले एंड होतोय आणि टोटल स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतोय तो 19. चांगली पार्टनरशिप आहे. ॲव्हरेज स्कोर आहे. पॉवर प्लेला तितकंसं कॅपिटलाइज केलं नाही पण क्लायमेटिक कंडिशननुसार 19 धावा नाबाद मोमेंटम मी म्हणेन बॅटिंग करणाऱ्या संघाकडे. दोन ओव्हरचा खेळ संपला. 19 धावा धावा फलकावरती पाहायला मिळतात. दोन्ही सेट बॅटर सध्या मैदानाच्या आतमध्ये आहेत. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन आहे. महेश आणि किशोर आणि तिसऱ्या षटकामध्ये थर्ड फ्रेश बॉलर आलाय विश्वास पाटील. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. मॅचला अंपायर 2 मिनिटं तुम्ही थांबवायचं आता. ज्यांच्या आतुरतेने आपण या स्पर्धेमध्ये वाट पाहत होतो श्री मलंगड क्रिकेट असोसिएशनचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय महेशजी गायकवाड साहेब, सहर्ष स्वागत. सुस्वागतम सुस्वागतम. VRCC उसाटणे आयोजित सरपंच चषक 2025 मध्ये आदरणीय अध्यक्ष श्री मलंगड क्रिकेट असोसिएशन महेशजी गायकवाड साहेब, सहर्ष स्वागत. गायकवाड दादा आमदार पाहिजे म्हणतात सारे आता. महेश गायकवाड दादा आमदार पाहिजे म्हणतात सारे आता. महेश गायकवाड दादा आमदार पाहिजे म्हणतात सारे आता. महेश गायकवाड दादा आमदार पाहिजे म्हणतात सारे आता. विकास पुरुष हक्काचा माणूस आहे हा जनतेचा. प्रामाणिक, संवेदनशील, इमानदार आणि आपल्या मतदारसंघाच्या विकासासाठी आग्रही असणारे एक आदर्श युवा नेते श्री मलंगड क्रीडा असोसिएशनचे अध्यक्ष आणि आमचे मार्गदर्शक महेशदादा गायकवाड यांच्या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. सुस्वागतम. त्यांच्यासोबत माझी सरपंच नेवाळीचे आपल्याला चैनू जाधव साहेब देखील पाहायला मिळतात आणि मोठ्या संख्येने इथे अतिथींचं आगमन होत आहे. सरपंच चषक 2025च्या दुसऱ्या संध्येमध्ये सहर्ष स्वागत आहे. मॅच बिटवीन खारघर आणि काकडवाल. लॉफ्ट केल्या बॉलला निघालाय बॉल मिड विकेट. हवाई यात्रेसाठी इंडिगोच्या फ्लाइट्स लेट आहेत पण किशोरची नाही. षटकार. कल्याण नाही होत त्याला चायलजी काय होत येता. तोडच नाही होत त्याला चायलजी काय होत येता. अरे महेश गायकवाड दादा आमदार पाहिजे म्हणतात सारे आता. वा वा. नुकतंच आदरणीय अध्यक्ष श्री मलंगड क्रिकेट असोसिएशन महेश गायकवाड साहेब यांची उपस्थिती
फटाक्यांच्या आधीच बाजूने आपण दादांचं सहर्ष स्वागत करत आहोत आणि दुसऱ्या बाजूने किशोरनेही केलंय. षटकार त्याच्या बॅटमधून आलाय आणि दर्शित 11 काकडवालचं धावफलक सध्या जाऊन पोहोचलंय ते 25 आकड्यावरती. 2 षटकार आतापर्यंत किशोरच्या बॅटमधून आलेत आणि सध्याच्या घडीला खारघरला ब्रेक थ्रू पाहिजे. कोला टाकलाय, सॉफ्ट हँड ड्राईव्ह केला बॉलला, मिड ऑफला चेस केल्या बॉलने. धाव पहिली फार वेगाने, डबलला चान्स घेतले, थ्रो येतोय आणि यावेळेला थोडासा लेट झाला की पोहोचलाय. टीव्ही अंपायर याकडे आता आपल्याला जावं लागणार आहे. सॉफ्ट सिग्नल अंपायरचा आलाय, बॅटर आउट आहे, पण पाहूयात टीव्ही अंपायरचा सिग्नल काय असेल. मेगा स्क्रीनवरती आपल्या सगळ्यांना दिसतंय हा थ्रो आलाय, बॅट हवेत आहे. विश्वासने थ्रोला गॅदर केलंय, स्टंपला लावलंय, बेलचा कॉन्टॅक्ट तुटला, बॅट हवेत, बॅटर आउट, फलंदाज बाद. अरे पब्लिक सारी त्याच्या नावाची दिवाणी झाले रे. ठीक. तर पुढचा सामना असेल एका बाजूला स्काय रायलन वाल संघ आणि त्यानं फाईट करेल गेसर संघ. तर दोन्ही संघाच्या संघटनेला विनंती असेल की टॉस बॉक्स मध्ये यायचंय, नाणेफेकी केली जाईल दोन संघामध्ये. पुढची लढत टॉस साठी दोन्ही कॅप्टन्सला विनंती आहे वेळेवरती उपस्थित राहा. पारितोषिक आलेल्या काकडवालच्या बॅटर्ससाठी बॅक टू बॅक 3 षटकारांसाठी 2000 रुपयांचं बंटीजी साळवी यांच्याकडून ते देण्यात येईल. 26 धावा, पहिली विकेट आली, ब्रेक थ्रूची गरज होती आणि विश्वासने तो रनआउटच्या स्वरूपात कळविला. थ्रो चांगला आला, विकेट आली आहे. खोलात होता बॉल, डाऊन दी ग्राउंड, ओव्हर टू बॉलर, रेड लॉफ केलाय, साइड स्किन समोर, चांगला प्रयत्न, मात्र तो प्रयत्न फसला आणि बॉल सीमारेषेच्या बाहेर गेलाय. 4 धावा. आहे जनतेचं प्रेम करी साऱ्यांचं. स्ट्रेट बॅटने आज चौकार वसूल केला किशोरने. मडवी चांगला खेळला आतापर्यंत, 18 धावा इंडिव्हिज्युअल. लेग स्टंपला बॉल थेट येतो आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये. मडवीने आणखी एक मारलाय, दर्जेदार षटकार. हे पब्लिक तो हिरो समोर सारे त्याच्या झिरो. समोर सारे त्याच्या झिरो. समोर सारे त्याच्या झिरो. और काम से उसके मुंह ना फेरो, इज्जत उसकी दिल से करो. इज्जत उसकी दिल से करो. इज्जत उसकी दिल से करो. अब तो पट्टी शीटम सबके होतो बेनाम. माणूस लेग स्टंपला बॉल, खराब लाईन फेकून दिलाय, सुसाट सुटला आता किशोर मडवी आणि दावत संख्येला चालना देतोय दर्शित 11 काकडवालचा स्कोमोझॉन. 36 धावा धावफलकावरती सध्याच्या घडीला आपण पाहत आहोत. वन्स अगेन विश्वास, आहा फटका इथे आलाय, टायमिंग टायमिंग, निघालाय बॉल लॉंग ऑफच्या बाहेर. किशोर मडवीने आणखी एक मारलाय षटकार. AK-47आगमन झालंय आणि किशोर मडवी मात्र जबरदस्त खेळ करतोय. 34 वरती इंडिव्हिज्युअल पोहोचला, 42 वरती काकडवाल. सॉफ्ट हँडने खेळला, समोर खेळला, लॉंग ऑफचा फिल्डर येतोय. या क्षणाला सेट बॅटर आहे, स्ट्रायकिंग एंडला थांबण्यासाठी तो जरूर प्रयत्न करेल. 3 ओव्हरचा खेळ संपला ओव्हरऑल आणि बॅटिंग करत असताना दर्शित 11 काकडवालचा धावफलक, 1 विकेटचं नुकसान, 43 धावा धावफलकावरती. केला समाजाचा हो विचार बांधील
त्यात युवकांचा प्रेरणा असतात. श्री मलंगड क्रीडा असोसिएशनचे अध्यक्ष आहेत, माजी नगरसेवक आणि कल्याण पूर्वच्या विधानसभेची जनता भावी आमदार म्हणून ज्यांच्याकडे पाहते असे सर्वांचे लाडके, ज्यांचा कटआउट देखील तुम्हाला सध्या स्क्रीनवरती पाहायला मिळतोय, आदरणीय महेशदादा गायकवाड. पुन्हा एकदा सरपंच चषकामध्ये सहर्ष स्वागत आहे. विठ्ठल रखुमाई क्रिकेट संघ उसाटणे यांच्या वतीने आपलं सहर्ष स्वागत करेन. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. काकडवालच्या किशोरने जबरदस्त खेळ केला, 43 वरती नेऊन ठेवलंय. तर आता पुन्हा आलाय तो ओमकार पाटील. कंटिन्यू करतोय. शेवटची 4 मिनिटं बाकी आहेत. 4थ्या षटकासाठी लक्षात घ्या कॅप्टन. शॉर्ट बॉल होता, आऊट करायचा होता, पण इथे कन्व्हिन्सिंग स्ट्रोक नाही. पाहूयात अंपायरचा सिग्नल काय असेल. बॅटचा कॉन्टॅक्ट नव्हता. लेग बाईट्स सिंगलने धावसंख्या सध्या आपल्याला पाहायला मिळते ती 44 धावा या पहिल्या मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळाला होता, जो आजचा हायेस्ट स्कोर होता. त्याची तर टोटल सध्या तरी उभारली आहे. दर्शित 11 काकडवालने चांगली बॅटिंग केली आहे. मागच्या 2 सामन्यांचा अपवाद आता तेजस आपल्याला पाहायला मिळतोय. दोन्ही सामन्यांमध्ये पहिल्या मॅचमध्ये 44 आपण बघितल्या, तिथेही त्या डिफेंड झाल्या. मागच्या मॅचमध्ये आपण 36 बघितल्या, 37 देखील शेवटच्या षटकामध्ये बनल्या. त्यामुळे धावा बनवण्यासाठी फलंदाजांना संघर्ष करावा लागलाय. बॅटस्विंग चांगला, गॅपमध्ये बॉल होता, डिपेक्स ट्रॅकवर मध्ये चालला, फिल्डर येत आहेत. 2 धावा सहजरित्या इथे मिळतील, तितकी भौगोलिक परिस्थिती या क्रीडांगणाची आहे. आणि या 2 धावांनी स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतोय तो 46 धावा धावफलकावरती. सध्या आपण पाहतोय 4थं षटक प्रगतीपथावर आहे. गुलाबी थंडी वाढत चालली आहे आणि या क्रीडांगणाच्या भोवती प्रेक्षकांची गर्दी वाढत चाललेली आहे. प्रत्येकाला क्रिकेटचा परमोच्च आनंद घ्यायचा आणि सरपंच चषकाच्या या दुसऱ्या संधीमध्ये प्रत्येकाची उपस्थिती आपण पाहत आहोत. तमाम लाडक्या क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. लॉफ केल्या बॉलला कन्व्हिन्सिंग स्ट्रोक इथे नाही. रोशनचा फटका फसलाय, कॅप्टन समोर आहे, चांगला झेल टिपलाय सूरज यांनी आणि विकेट येते रोशनची. धक्का बसतो दुसरा काकडवालला. सर्वसामान्यांचा असामान्य चेहरा आदरणीय महेशदादा गायकवाड. सामाजिक क्षेत्रामध्ये उत्तुंग भरारी घेतल्यानंतर राजकीय क्षेत्रामध्ये आजवर ज्यांना आपण नगरसेवक म्हणून बघितलं, मात्र या पदाची गरज नाही. इतका पुढे गेलेला माणूस आहे. खऱ्या अर्थानं जी सेवा तळागाळातील सामान्य जनतेसाठी आजवर जे करत आलेले आहेत आणि या क्रिकेट खेळावरती दादांचं प्रेम राहिलंय. अध्यक्ष आहेत श्री मलंगडाचे क्रीडा क्षेत्रामध्ये आणि इथलं क्रिकेट देखील डेव्हलप होण्यासाठी सर्वोत्परी दादांकडून आजवर आपण पाहत आलेलं. श्री मलंगड प्रीमियर लीग देखील नुकतीच आपल्या भेटीला येणार आहे, विसरू नका मित्रांनो. आणि तिकडे देखील एक मेगा इव्हेंट आपल्याला पाहायला मिळेल. धावा 46 आहेत, 2 विकेट पडलेत. 4th ओव्हर सुरू आहे. ओमकारने कमबॅक केलंय, विकेट काढली आहे. लेफ्टी आलाय बली, लेग स्टंपला बॉल भिरकावलाय, डीप स्क्वेअर लेगचा बाहेर, सीमा पार षटकार. नाही हो आमदार, नाही हो खासदार, अलग त्याचा नाही हो आमदार, नाही हो खासदार, अलग दर्जा त्याचा. आमचा दादा शोभदैर करा सरपंच गावाचा, आमचा दादा शोभदैर करा सरपंच गावाचा. पाटील शोभदैर. सरपंच आदरणीय शिवाजीदादा पाटील यांच्या नावाने या स्पर्धेमध्ये आपण सध्या तरी 3रं पर्व पाहत आहोत. पारितोषिक आलं नकुल शेठ पावश यांच्याकडून. काकडवाल संघ जर विजयी झाला तर 4,747 रुपयांचा म्हणजे 47 जो त्यांचा लकी नंबर आहे तितकं पारितोषिक संघाला दिलं जाईल. डॉट बॉल आलाय, कमबॅक केलं षटकारानंतर लगेचच. $52 52 धावा आहेत. इथे बॅट स्विंग चांगला होता, बट बॉल वळला ओमकारचा आणि अंपायरचा सिग्नल आलाय तो व्हाईट बॉल. मला आठवते मागचा काही महिना अगोदर बलीचा ऍक्सिडेंट झाला होता आणि त्यानंतर त्या इंजरीमधून पुढे येत असताना पुन्हा आलाय आणि धूमधडाक्यात सुरुवात केली, कारण पहिल्याच बॉलला फेकून दिलं स्क्वेअर लेगच्या बाहेर. तर याच दरम्यान आपण पाहू शकाल सन्माननीय राजन शेठ मडवी साहेबांचं या ठिकाणी शुभागमन आपल्याला पाहायला मिळेल. साहेब या व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत. फिल्डिंग टीमने इथे आता जरूर अंपायरच्या डिसिजनला चॅलेंज करण्यात केलेलं आहे.
या अगोदर देखील ओमकारने केलं होतं तेव्हा जरूर तो रिव्ह्यू सक्सेसफुल झाला होता. आता पाहूया TV अंपायरचा डिसिजन काय असेल. टेक्नॉलॉजी ग्रामीण टेनिस क्रिकेट आपल्याच मलंगडाचा माणेरगावचा तेजस त्याची वाहिनी संपूर्ण टीम गेल्या काही वर्षांमध्ये जबरदस्त टेलिकास्ट तेजस भोईर ऑल टीम ग्रामीण टेनिस क्रिकेटने केलेलं आहे. फक्त मलंगडापुरतं नाही संपूर्ण महाराष्ट्रभर महाराष्ट्राच्या बाहेर गुजरात या सर्व विभागांमध्ये तेजस भोईर अँड ऑल टीम ग्रामीण टेनिस क्रिकेट टेलिकास्ट करत असताना पाहायला मिळते. तर आम्हाला ज्यांनी या स्पर्धेसाठी बाईक पुरस्कृत करून दिली गेली ते उस्साटणे गावचे सुप्रसिद्ध उद्योजक सन्माननीय राजन शेट यांचं या ठिकाणी शुभागमन. राजन शेट मडवी साहेब आपलं स्पर्धेच्या वतीने आम्ही सहर्ष स्वागत. एखाद्या खेळाडूचं स्वप्न पूर्ण होणार आपल्या आयुष्यातील बाईक क्रिकेट क्षेत्रामध्ये मॅन सिरीजच्या मध्ये जिंकणार आणि ती बाईक आम्हाला राजन शेट मडवी साहेब यांनी पुरस्कृत करून दिली गेली त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो. व्यासपीठावरती मित्रांनो आपण पाहताय मलंगड क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आहेतच परंतु सामाजिक वसा ज्यांनी हाती घेतला आणि आम्ही सातत्याने पाहतो की प्रत्येकाला हवा हवा असा आमदार आपल्याला वाटतोय ते महेश दादा गायकवाड आपण व्यासपीठावरती पाहताय. यस करण धावा झाल्यात. यस रिव्ह्यू घेतला होता तो आता सक्सेसफुल पुन्हा एकदा झाला ओमकारचा. फिल्डिंग टीमचा डॉट बॉल आहे. 4 षटकांचा खेळ संपला. 52 धावा 2 विकेटचं नुकसान. मात्र लास्ट ओव्हर राणीबाग आणि किशोरचं मैदानाचा आत असणं पाहूयात किती इम्पॅक्टफुल असेल. किती धावा लास्ट ओव्हर मध्ये येतील. दोन्ही लेफ्ट हँडर मैदानाचा आत आहेत. बली विषय आपण चर्चा करत होतो. ऍक्सिडेंट मधून पुन्हा रिकव्हरी झाली पुन्हा आला आणि या मॅच मध्ये फार जिद्दी खेळाडू आहे. षटकार त्याने ठोकलाय या मॅच मध्ये आणि धावांचा विचार केला तर 50 कंप्लीट झाले काकडवालची. 52 धावा फलकावरती लागलेल्या आहेत. तर जर सामना काकडवाल संघाने हा जिंकला तर नकुल शेठ पावशे यांच्या वतीनं 4747 4747 रुपयाचं कॅश प्राइज ज्यांचा गाडी लकी नंबर आपण पाहतो हे पारितोषिक नकुल शेठ पावशे यांच्या वतीनं काकडवाल संघाला दिलं जाईल जर सामना जिंकला तर कारगिल संघ जिंकला तर 5036 हे पारितोषिक दिलं जाईल अलंकार शेठ मडवी यांच्याकडून. क्या बात आहे. ओ खेचून मारलाय लॉंग ऑनला फिल्डर जरूर उभा आहे पण तो उभाच राहील. लॉंग ऑनचा बार मडवीने आणखी एक मारलाय षटकार. थँक्यू मी फलंदाज जर बल्ली यांनी सलग 3 षटकार ठोकले तर त्यांच्यासाठी 5000 रुपयाचं पारितोषिक नितेश शेठ पाटील यांच्याकडून हे पारितोषिक आले. बुर्दुल यांच्या वतीने हे पारितोषिक तर बुर्दुल ग्रामपंचायतीचे माजी सरपंच नितेश शेठ यांच्या वतीनं 5000 रुपयाचं पारितोषिक. क्या बात आहे. कारण पारितोषिकांचा वर्षाव लागला या मॅच मध्ये दोन्ही संघांसाठी. फुल लाईन बॉल होता. बॉलर्स बॅक ड्राईव्ह केला. मिड ऑनला चेस करून बॉल चालला लॉंग ऑन कडे. कॅप्टन त्याकडे थोडंसं फंबळ आणि त्याचा फायदा उचलला जाईल. स्ट्राईक पाहिजे किशोरला. चुकी झाली आणि जशी मिसफिल्ड झाली लगेचच बलीने देखील कॉल दिला. 2 धावा मिळतात. 2 धावांनी किशोर पोहोचलाय 45 वरती. तर किशोर मडवीसाठी विलास पाटील साहेब यांच्या वतीनं 500 रुपयाचं पारितोषिक. 43 पर्यंत पोहोचला किशोर. 60 वरती काकडवाल. बैठक गुडघा टेकवलाय खेळपट्टीवरती आणि बॉलला टेकवलाय लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. सुपर सिक्सर. ए कमजोर 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 नाही तो लटकार मर्दावानी हा फटकार मारला कसून षटकार मर्दावानी हा फटकार मारला कसून षटकार. 49 धावा 15 बॉल मध्ये बनवल्यात. सच एक्सप्लोसिव्ह इनिंग बाय किशोर मडवी. स्फोटक खेळ. गुलाबी थंडीमध्ये मात्र इथे जबरदस्त बॅटिंग सुरू आहे. 66 वरती काकडवाल. 1 धाव पाहिजे 50 साठी. बॉल हवेत आहे. झेलची संधी असेल. कॅच तिकडे पकडली आहे आणि 49 वरती डाव संपलाय तो किशोर मडवीचा. 66ला 3 दर्शित 11 काकडवाल. काय बघतस तू बघतस रागानी बारा हॉटेल जो फेमस आपण हॉटेल पाहतो त्या हॉटेलचे ओनर सन्माननीय भरत शेठ भोपी साहेबांचं व्यासपीठावरती शुभागमन झालंय. व्यासपीठावरती मित्रांनो आपण पाहतो की ज्यांनी देव पाहिले ते संत झाले आणि ज्यांनी बालासाहेब पाहिले ते भाग्यवंत झाले असे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बालासाहेब ठाकरे यांचे निष्ठावंत आणि एकनाथ शिंदे साहेबांचे अतिशय निकटवर्तीय
महेश शेठ गायकवाड साहेबांना आपण या व्यासपीठावरती पाहतो मित्रांनो. नक्कीच मग या विभागामध्ये स्पर्धा असू द्या, ज्यांचं मोलाचं सहकार्य ज्यांच्या माध्यमातून आम्हाला पाहायला मिळतंय ते सन्माननीय महेश शेठ गायकवाड यांचं व्यासपीठावरती शुभागमन. त्यांच्या समेत अंबरनाथ पंचायत समितीचे दमदार नेतृत्व सन्माननीय चैनू जाधव साहेब, आपलंही सहर्ष स्वागत. ऑफसमचा बाहेरचा बॉल, विकेट आता यावेळेला सॅक्रिफाईस केली जाते, मात्र अंपायरचा सिग्नल देखील आला. तो व्हाईट बॉल, एक धावे मिळेल, बलीला स्ट्राईक देखील मिळेल. धावा सध्या बनलेल्या त्या दर्शित 11 गावदेवी काकडवालचा 67. व्हाईटला रिव्ह्यू आहे फिल्डिंग टीम कडून. पाहूयात आपण पुन्हा टीव्ही अंपायरची मदत घेतली जाते व्हाईटसाठी. अंपायरचा सिग्नल होता व्हाईट बॉल, त्याच डिसिजनला फिल्डिंग टीमने चॅलेंज केलेलं आहे. अगोदर दोन्ही रिव्ह्यू व्हाईटसाठी घेतले होते ओमकारने, दोन्ही सक्सेसफुल झाले होते. देन आताच आपण पाहूया आता बॉल, रिव्ह्यू वन सक्सेसफुल, इट इज व्हाईट बॉल. जास्त बाहेर निघाला होता बॉल, रिटर्न क्रीज एक्झॅक्ट दिसते आणि तिथून बॉल बाहेर जातोय. सो वाईड आहे, बलीला स्ट्राईक मिळते. स्कोर सध्या 67 आणि बॉल बाकी आहेत या षटकातील ते अजूनही 2. लॉफ्ट केला, पिकअप शॉट लॉंग ऑनचा बाहेर, बली भोईरचा बॅट मधून आला, बेधुंद करणारा षटकार. कार्याला त्याच्या नाही हो मुभा, संकट काळी पाठीशी उभा. मोठं षटक, 80ला डाव संपलाय. दर्शित 11 काकडवालचा 81चं टार्गेट ठेवलंय शिवशक्ती खारघर समोर. भरलंय सारं मैदान, सरपंच चषक नंबर 1, सरपंच चषक नंबर 1. थँक्यू व्हेरी मच डीजे. तर इथे आपण सन्मान करूया मित्रांनो की ज्यांचं काही क्षणात ज्या व्यासपीठावरती आपण शुभागमन पाहिलं ते शिवसेनेचे दमदार नेतृत्व. आपण मित्रांनो नेहमी सांगत असतो प्रत्येक पक्षाला शॉर्टकट नाव आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी एनसीपी, त्याच्यानंतर बहुजन समाजवादी पार्टी बसपा, परंतु फक्त बापाचंच नाव पूर्ण घेतलं जातं ते म्हणजे शिवसेनेचे दमदार नेतृत्व महेश दादा गायकवाड यांचा शुभ सन्मान. माजी नगरसेवक तथा प्रत्येकाच्या गळ्यातील दमदार नेतृत्व म्हणून ज्यांची ओळख आपण पाहतो ते महेश दादा गायकवाड साहेब यांचा इथे शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. पहिल्या इनिंग्स मध्ये दादा 80 धावा झाल्यात आणि इथे आपण सन्मान करू. आणि सन्मान करण्यासाठी ज्यांच्या वतीने ही स्पर्धा आपण पाहतो ते उसटणे ग्रामपंचायतीचे सरपंच शिवाजी दादा पाटील साहेब, त्यांच्या समेत हेमंत दादा मडवी साहेब यांना विनंती करतो की आपल्या पवित्र शुभ हस्ते महेश दादा गायकवाड साहेब, बल्ली भोईर काकडवाल संघाचा 8 हिटर फलंदाज बल्ली यावा, आपल्यासाठी मलंगड क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष तथा शिवसेनेची मुलूक मैदानी तोप म्हणून ज्यांना आपण संबोधतो ते महेश दादा गायकवाड यांच्या वतीनं आपल्यासाठी इथे पारितोषिक येते आणि त्यांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. हेमंत दादा मडवी आणि शिवाजी पाटील साहेब यांच्या वतीने इथे शुभ सन्मान, माहिती उपदार शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचा हा शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. बल्लीसाठी एकदा जोरदार टाळ्या जाऊ द्या मित्रांनो. आणि बल्लीसाठी हे पारितोषिक आहे दादांच्या वतीनं. क्या बात आहे, ही थाप आहे बल्ली तुझ्यासाठी दादांच्या वतीनं. जबरदस्त फलंदाजी आम्हाला पाहायला मिळाली. डावखुरे हाताचा फलंदाज ज्यांना नॅचरल ताकद करत निसर्गाने दिली आहे तर बल्लीचा इथे शुभ सन्मान. त्याच्यानंतर मी दादांना विनंती करतो आपण या स्पर्धेसाठी आम्हाला थोडक्यात मार्गदर्शन करावं. मलंगड क्रिकेट असोसिएशनची ही स्पर्धा आणि नेहमी सातत्याने चांगलं योगदान आपण आलात, स्पर्धेची शोभा वाढवली आणि शिवसेनेची मुलूक मैदानी तोप म्हणून ज्यांना आम्ही संबोधतो ते महेश दादा गायकवाड साहेब यांचं मार्गदर्शन आपण या स्पर्धेसाठी ऐकूया.
श्री मलंगडाचे मलंग मच्छिंद्रनाथ यांना नतमस्तक होतो. आणि या श्री मलंगड भागातील प्रत्येक गावामध्ये तरुणांसाठी आपले समाजसेवक जे कोणी असतात ते दरवर्षीप्रमाणे जसा पावसाळा गेला तसं सामने भरवण्याचं काम करतं. पण उसाटण्याचं एक विशेष बोलावंसं वाटतं की सरपंच चषक हे डे नाईट म्हणजे नाईट जेव्हा काही तरुण कामाला जात असतात आणि त्याला दिवसा खेळायला वेळ नसतो ते गृहीत धरून सरपंच चषक या ठिकाणी भरवलेलं आहे. उसाटणे गावामध्ये मी आमचे शिवाजी शेठ पाटील यांचं आवर्जून कौतुक करतो आणि त्यांचा धन्यवाद देतो की आपल्यासारख्या कर्तृत्वान आणि तरुणांची जाण असलेल्या व्यक्तिमत्वाच्या माध्यमातून हे सामने भरवले जातात. खऱ्या अर्थाने श्री मलंगड म्हणजे आपलं क्रिकेटचं माहेरघर मानलं जातं. सगळ्यात जास्त जर टुर्नामेंट कुठे होत असतील तर या श्री मलंगडमध्ये होतात. त्याचा मला सार्थ अभिमान वाटतो की मी ज्या वेळेस असोसिएशनचा अध्यक्ष झालो आणि त्यावेळेस मोठ्या प्रमाणात जबाबदारी वाढली होती आणि ती जबाबदारी पार पडत असताना मला खूप तरुणाईंनी साथ दिली. हेमंतदादा असेल, इतर आपले सगळेच मोठ्या प्रमाणात त्यांनी मला साथ दिल्यामुळेच मी आज या 3 वर्ष पार झाले. आणि तरुणाईला एवढंच सांगेल की आपण क्रिकेट खेळत असताना आपला स्टॅमिना जर जसाच्या तसा ठेवायचा असेल विराट कोहलीसारखा तर आपल्याला निर्व्यसनी व्हावं लागेल. दाताखाली सुपारीसुद्धा ठेवायला नाही पाहिजे. नशा कोणतीच केली नाही तर आपलं आरोग्यसुद्धा चांगलं राहतं आणि आपले आईवडीलसुद्धा समाधानी राहतात. त्यामुळे आपण स्वतःचं आरोग्य जपा. आणि सगळ्यात आवर्जून एक गोष्ट सांगेल की आईवडिलांचा सन्मान करा, जेणेकरून आपल्या घरामध्ये जेव्हा आपला एखादा व्यक्ती जेव्हा सांगतो की माझा मुलगा चांगला आहे आणि समजदार आहे तेव्हा समाजामध्ये आपल्या विभागामध्ये त्या व्यक्तीला सन्मान असतो. त्यामुळे आईवडिलांचा सन्मान करा, वरिष्ठांचा सन्मान करा. आणि क्रिकेट खेळत असताना सचिन तेंडुलकरसारखा संयम नम्रते ठेवा, जेणेकरून आपल्या खेळण्यापेक्षा आपल्या स्वभावाला लोक दाद देतील. एवढंच या ठिकाणी म्हणेल. आपल्या सगळ्यांना या ठिकाणी शुभेच्छा देतो. आणि असंच पुढच्या वर्षी येणाऱ्या काळामध्ये असेच सामने शिवाजी शेठच्या माध्यमातून व्हावेत. आणि हा माणूस अतिशय आगळा वेगळा आहे. जेवढा बाहेरून तेवढाच आतून त्याचं राहणीमान जेवढं साधं आहे तेवढं त्याचं बोलणं वागणंसुद्धा साधं आहे. माणूस जोडणारा माणूस आहे. म्हणून मी शिवाजी शेठचं आवर्जून धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर थँक्यू दादा. आपल्या शुभ हस्ते शेवटच्या फेरीतील सामन्याचा टॉस देखील करावा. स्कायर 11 वहाल उल्वेनोड परिसरातील संघ आणि त्यांना फाईट केले कल्याण डोंबिवलीतील आई गावदेवी घेसर विरुद्ध वहाल. या दोन संघांमध्ये टॉस. काटा इज द कॉल. घेसर कॅप्टन टॉस जिंकला. घेसर संघ शुभेच्छा असतील. जो काही निरस ही मॅच मध्ये आपण निर्णय घ्या. त्याच्यानंतर आपण सन्मान करूया अंबरनाथ पंचायत समितीचे दमदार नेतृत्व चैनुशेठ जाधव साहेब यांना विनंती करतो की आपण यावं. आपला सन्मान या स्पर्धेच्या वतीने या ठिकाणी केला जाईल. मॅच ऑन असू द्या. मान्यवरांचा इथे सन्मान आपण या ठिकाणी करूया. तर चैनू जाधव साहेब यांना विनंती करतो की आपण यावं. आपला सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. प्रेक्षकांची आम्ही थोडीशी दिलगिरी व्यक्त करतो. इथे सन्मान मान्यवर उपस्थित झाले, त्यांनाही जायचे, त्याच्यामुळे त्यांचा सन्मान आम्ही या ठिकाणी करत आहोत. त्याच्यानंतर विलास पाटील साहेब यांनाही विनंती करतो आपण देखील यावं. पहिल्याच बॉलवरती तडाखा दिलाय. मिड विकेटच्या डोक्यावरून बॉल जाईल. सीमा रेषा पार षटकार. विलास पाटील साहेब यांना विनंती करतो आपण यावं. आपला देखील शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. मी हेमंत दादा आणि शिवाजी पाटील साहेब यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते सन्माननीय विलास पाटील साहेब यांचा शुभ सन्मान आपण करावा. त्याच्यानंतर अंबरनाथ तालुका प्रमुख हिरामन पितले साहेब आपणास विनंती करतो आपण देखील यावं. आपला देखील सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. हिरामन पितले साहेब यांचा देखील शुभ सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीने करणार आहोत मित्रांनो. तर हिरामन शेठ पाटील साहेबांना विनंती करतो आमचे सातसाई जनरेटरचे सर्व हिरामन शेठ पाटील साहेबांना विनंती करतो आपण यावं. आपल्या शुभ हस्ते सन्माननीय हिरामन पितले साहेबांचा सन्मान. क्या बात आहे. बघा योगायोग की दोघांच्या नावामध्ये हिरामन आहे. एक पितले आहेत तर एक पाटील आहेत.
तर त्यांचा शुभ सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीनं करूया. शिवसेनेचे अजून एक दमदार नेतृत्व म्हणून ज्यांची ओळख ते हिरामन पितले साहेब यांचा शुभ सन्मान. त्याच्यानंतर विश्वास पावशी साहेब काकडवाल साहेबांना विनंती असेल आपण यावं. विश्वास पावशी साहेब काकडवाल यांचा देखील सन्मान. आज या व्यासपीठावरती अनेक मान्यवर आपण पाहतो मित्रांनो. महेशदादा गायकवाड यांची उपस्थिती म्हणजे स्पर्धेला नक्कीच 4 चांद आम्हाला पाहायला मिळाले. त्याच्यानंतर विश्वास पावशी साहेब आपण यावं, आपला सन्मान या ठिकाणी केला जाईल. त्याच्यानंतर आपण 7-12 ढाबा फेमस ढाबा आपण पाहतो, त्या ढाब्याचे ओनर भरत शेठ भोपी साहेब यांचंही आगमन झाले. त्यांना विनंती असेल आपण यावं, आपला देखील सन्मान केला जाईल. ज्यांच्या वतीने या स्पर्धेसाठी इथे आम्हाला 1000 रुपयाचं योगदान लाभलंय. परंतु मलंग टेनिस क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष तथा माजी नगरसेवक महेशदादा गायकवाड यांच्या वतीने या स्पर्धेसाठी 20,000 रुपयाचं आम्हाला योगदान लाभलंय. त्यांचा पुन्हा एकदा आम्ही या स्पर्धेच्या वतीने सहर्ष स्वागत करतो. तर अजय पाटील साहेब मांगरुल, दिनेश शेंद्रे साहेब नारायण, दिनकर पाटील साहेब, सदू म्हात्रे साहेब, संतोष पाटील साहेब, जनार्दन पाटील साहेब, कुंदन पाटील साहेब, अजय पाटील साहेब, आकाश म्हात्रे साहेब यांचा देखील सन्मान केला जाईल. परंतु इनिंग झाल्यानंतर आपण त्यांचा सन्मान आता लगेच करूया. अजय पाटील साहेब आपण यावं. अजय महाराज मांगरुल सर्व आपण या ठिकाणी पाहू शकाल. संतोष महाराज, जनार्दन महाराज, सदू महाराज, दिनकर महाराज. होय होय वारकरी पाहे पाहे पंढरी, पंढरीचा वारकरी सह्याद्रीचा दारकरी, ही सर्व मंडळी. तर राजन मडवी साहेब आपण यावं, ज्यांच्या वतीनं आम्हाला या स्पर्धेसाठी 2 व्हीलर बाईक पुरस्कृत करून दिली गेली. ते राजन मडवी साहेबांच्या शुभ हस्ते या वारकरी संप्रदायांचा आपण शुभ सन्मान करूया. तर काकडवाल क्रिकेट संघासाठी सुवर्ण संधी असेल. सन्माननीय चैनू जाधव साहेब अंबरनाथ पंचायत समितीचे दमदार नेतृत्व यांच्या वतीनं 5,000 रुपयाचं पारितोषिक विकेट हॅट्रिक साठी दिलं जाईल. थँक्यू व्हेरी मच. जाऊया आता कॉम्बॉक्स मध्ये. तर सामना सूर्य मैदानच्या आतमध्ये एका बाजूला काकडवाल संघाने त्यांना फाईट करतोय शिवशक्ती खारघर संघ. तर देवदास हिलाल साहेबांना विनंती करतो आपण देखील यावं, आपल्या शुभ हस्ते देखील आपण सन्मान करावा. देवदास हिलाल साहेब आपण यावं. पुढचा चेंडू आलेस मात्र ऑन साइडला चेंडूला खेळून काढले. तिथे एक क्षेत्ररक्षक वेगाने आले तर एक धाव कंप्लीट केले जाते आणि एका धावच्या मध्ये पहिलं षटक मार्ग साधताना धावफलकी धावा लागल्या त्या 13 धावा. एका बाजूला खारघर संघ आणि त्यांना फाईट करताय काकडवाल संघ. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये खेळ करत असताना आपण पाहिली होती. विश्वास आणि ओमकार पाटील ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये होती आणि त्यानंतर जर विचार केला तर ओमकार पाटीलचा विकेट गेल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये फलंदाज आलाय ओमकार म्हात्रे. हा फलंदाज पुन्हा एकदा ऑन साईडला तिथे खेळून काढलाय. एक धाव कंप्लीट केली जाते आणि पुन्हा एकदा 1च्या मदतीने संघाची धाव संख्या जाऊन पोहोचलती 14 आकड्यावरती. पॉवर प्लेचं पहिलं षटक मार्ग असताना बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज सध्या गोलंदाजी करतोय महेश मडवी. अष्टपैलू खेळाडू टीम काकडवाल संघाचा. पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला फलंदाज वैभव. हा फलंदाज सध्या स्ट्राईक एंडला पाहू शकाल महेश मडवी सज्ज होतील. यावेळेस मात्र पुन्हा एकदा कोलोर टप्प्याचा चेंडू होता. लॉंग ऑफ रिझम मध्ये चेंडू खेळून काढले. ते क्षेत्ररक्षक आले. एक धाव कंप्लीट दिवशीचा प्रयत्न. 2 धाव देखील कंप्लीट केले जातात. थोडंसं ओव्हर थोडं पाहायला मिळालं परंतु बॅकअप चांगलं मिळालं आणि पुन्हा एकदा पहिल्या षटकाचा खेळ झाला समाप्त. संघाची धाव संख्या जाऊन पोहोचली ती तब्बल 16 आकड्यावरती. तर या ठिकाणी आपण पाहू शकाल 7-12 ढाबा मालकचे ढाब्याचे ओनर सन्माननीय भरत शेठ भोपी साहेब यांचा देखील शुभ सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीनं करूया. मी मान्य आयोजकांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा या ठिकाणी शुभ सन्मान करावा. थँक्यू. फलकी धावा लागलेल्या त्या तब्बल 16. एक गडी बाद टीम शिवशक्ती खारघर संघ. जर विचार केला तर तब्बल 5 षटकामध्ये 81 धावा करायच्या होत्या आणि पहिल्या षटकामध्ये चांगली सुरुवात मात्र इथे पाहायला मिळालेली टीम शिवशक्ती खारघर संघाची. मोठं टार्गेट समोर सेट केले टीम काकडवाल संघानं. हा टार्गेट जर पार पडत असेल तर मोठे फटके मात्र वारंवार खेळावे लागतील फलंदाजी करत असताना टीम खारघर संघाला. ती ताकद त्या संघाकडे आहे परंतु समोरचा संघ पाहिला मलंगड विभागातील एक दादा संघ म्हणून ज्या संघाकडे पाहिलं जातं तो काकडवाल संघ समोर आहे. महेश
मडवीचा पहिल्या षटकाचा विचार केला तर थोडासा मागणा ठरला, परंतु महत्वाची विकेट त्याच्या नावावरती राहिली आहे. दुसरं षटक घेऊन येतो गोलंदाज बली भोईर. ज्या खेळाडूने मात्र चांगला खेळ केला पहिल्या सत्रामध्ये, यावेळेस मात्र पहिला चेंडू लॉंग ऑफ मध्ये चेंडूला खेळून काढले, तिथे क्षेत्ररक्षक वेगाने आलेत. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न, डायरेक्ट हिटचा प्रयत्न आणि 2 धाव मात्र सहजरित्या कंप्लीट केलेल्या. गुड रन इन द विकेट 2 फलंदाजांच्या माध्यमातून तिथे पाहायला मिळाली आणि 2च्या मदतीने संघाची धाव संख्या जाऊन पोहोचली ती तब्बल 18 या आकड्यावरती. बली भोईर दुसरं षटक घेऊन आले गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती. फलंदाजी करत असताना मात्र अप्रतिम फलंदाजी ज्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. तब्बल 18 धावांची विस्फोटक खेळी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. पुढचा चेंडू यास मात्र ऑन साइडला कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने मात्र येतोय. 6 धावांसाठी आउट ऑफ द मार्क. दॅट्स इट मॅट. षटकार शाला तो बॅटमध्ये षटकार पाहायला मिळाला. जर का वय वर्षाचा विचार केला तर फलंदाजाचा तब्बल 46 वर्षाचा हा खेळाडू आग ओकणारी फलंदाजी करतोय मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु ते फलंदाज बेट झाले आणि आलेला हा निर्धाव चेंडू मोठ्या फटक्यानंतर कमबॅक करत असताना पाहतोय आपण गोलंदाज बली भोईर. एक अष्टपैलू असा खेळाडू आहे टीम काकडोळ संघाचा. सातत्याने चांगलं खेळ त्याच्या माध्यमातून देखील पाहायला मिळतं. नेहमीच काकडोळ संघाला जर विचार केला तर महेश माडवी सारखा एक विस्फोटक खेळाडू त्यांच्यामध्ये. स्ट्राईक एंडला फलंदाज विश्वास पाटील. पुढचा चेंडू यावेळेस मात्र पुन्हा एकदा बॅटची कडा, तिथे क्षेत्ररक्षक आहेत परंतु त्यांच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू जात असताना पाहतोय. 2 धावा दुसऱ्या धावाचा प्रयत्न, 2 धाव देखील कंप्लीट केले जातात आणि 2 धावच्या मदतीने पुन्हा एकदा संघाची धावसंख्या 2 ने वाढेल. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 26 या आकड्यावरती. अप्रतिम खेळ मात्र 2 फलंदाजांच्या माध्यमातून सध्याच्या घडीला पाहायला मिळतं. मोठे फटके आणि ग्राउंड शॉट देखील त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतात. यस, बली भोईर पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. पुढचा चेंडू यावेळेस मात्र पुन्हा एकदा ऑन साइडला चेंडूला बीड गावून दिले. 6 धावांसाठी षटकार. आपण मंचावरती उपस्थित पाहतोय महेशदादा गायकवाड, श्री मलंगड क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष. त्यांचा हा टायटल सॉन्ग होता. यावेळेस मात्र पुन्हा एकदा शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय आणि पंचांचा इशारा येतोय. व्हाईट बॉल 1+1 अशा 2 धावा मिळतील टीम शिवशक्ती खारघर संघाला. विश्वास पाटील आता अप्रतिम फलंदाजी करतोय मैदानाच्या आतमध्ये, ज्याच्या बॅटमध्ये तब्बल 2 मोठे फटके पाहायला मिळत आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली तब्बल 34 या आकड्यावरती. दुसरं षटक मार्गस्थ असताना बली भोईर सज्ज होत आहेत. यावेळेस मात्र ऑन साइडला चेंडूला खेळून काढलाय, तिथे क्षेत्ररक्षक दूरवर येतील तोपर्यंत 1 धाव कंप्लीट. 2 धावा देखील कंप्लीट करत असताना 2 फलंदाज गुड रन मेंटेन द विकेट. मोठे फटके, त्यानंतर सिंगल डबल वरती देखील लक्ष केंद्रित करत असताना 2 षटकांच्या अखेरीस संघाची धाव संख्या जाऊन पोहोचली ती 36 या आकड्यावरती. आहे जनतेचं प्रेम. गरज असेल सामना जिंकण्यासाठी टीम शिवशक्ती खारघर संघाला, तर समोर संघ जर पाहिला तर काकडोळ संघ अप्रतिम खेळ त्यांचा पहिल्या सत्रामध्ये राहिला, परंतु जशाच तसं प्रत्युत्तर देत असताना
आपण पाहतोय टीम शिवशक्ती खारघर संघ विश्वास पाटील सध्या अप्रतिम फलंदाजी करतायत मैदानाच्या आतमध्ये आणि त्याच्या साथीनं वैभव म्हात्रे हा फलंदाज. येणारे 18 चेंडू 45 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. स्ट्राईक एंडला फलंदाज वैभव म्हात्रे हा फलंदाज सज्ज होईल. तर बॉलिंग ट्रॅक वरती तिसरं षटक घेऊन येतो गोलंदाज विश्वास सध्या स्ट्रायकर एंडला आहेत. पुढचा चेंडू मात्र हलक्या चेंडूला खेळून काढले. तिथे क्षेत्ररक्षक डीप मधून आलेत. एक धाव कंप्लीट केली जाते आणि दुसऱ्या धावाचा प्रयत्न करत असताना आणि 2 धाव देखील कंप्लीट केले जातात. कलेक्टिंग मात्र झाली नाही आणि ते बॅकअप मात्र मिळाला 2 धावाच्या मदतीनं संघाच्या या आकड्यावरती. टीम शिवशक्ती खारघर स्ट्राईक एंडला फलंदाज विश्वास पाटील अप्रतिम फलंदाजी करतात. या मॅच मध्ये पहिल्या सत्रामध्ये जसं वाटलं होतं अप्रतिम फलंदाजी केली आणि या स्पर्धेतील तब्बल 81 धावा आयस टोटल मात्र लावली होती धाव फलकी. परंतु दुसऱ्या सत्रामध्ये तशाच तसं प्रत्युत्तर देत असताना टीम शिवशक्ती खारघर हा संघ विश्वास पाटील काय फलंदाजी करतायत मैदानाच्या आतमध्ये. बॉलिंग ट्रॅक वरती महेश माडवी स्वतःचं दुसरं षटक घेऊन येतो गोलंदाज महेश माडवी. पुढचा चेंडू स्ट्राईक एंडला विश्वास पाटील. यावेळेस मात्र मोठा फटका केल्याचा होता. चेंडू पडल्यानंतर काहीसा डीप राहिला आणि सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये येत असताना पाहतो आपण निर्धाव चेंडू. अप्रतिम सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. जशाच तसं प्रत्युत्तर देत असताना दोन्ही संघ मैदानाच्या आतमध्ये शेवटपर्यंत सामना सोडायला तयार नाही आहेत कोणताही संघ. पुढचा चेंडू यावेळेस मात्र पुन्हा एकदा मोठा फटका लावायचा होता. पुन्हा एकदा चेंडू पडला आणि सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये येत असताना हा निर्धाव चेंडू बॅक टू बॅक दुसरा निर्धाव चेंडू गोलंदाज महेश मडवी कमबॅक करत असताना पाहतोय आपण दुसऱ्या षटकामध्ये. धाव फलकी धावा लागलेल्या त्या 38 धावा. शिवशक्ती खारघर आणि काकडवाला हा सामना मैदानाच्या आतमध्ये सध्या पाहतोय आपण. पुढचा चेंडू यावेळेस मात्र पुन्हा एकदा बॅटची कडा आणि यष्टीरक्षकाच्या हातामध्ये पुन्हा येतोय निर्धाव चेंडू. अप्रतिम गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये होतोय. गोलंदाज महेश माडवे पूर्णपणे कमबॅक करत असताना पाहतो पण विश्वास पाटील सारख्या फलंदाजाला आता मात्र थांबून ठेवलं गेलं. ज्याच्या बॅटमधनं तब्बल 2 षटकार आले होते तो विश्वास पाटील सध्या मैदानाच्या आतमध्ये शांत फलंदाजी करत असताना पाहतोय आपण. नेक्स्ट बॉल पुढची डिलिव्हरी. यावेळेस मात्र पुन्हा एकदा शरीराचा वेध घेणारा चेंडू होता आणि एक धाव तिथे मात्र लेग बायच्या स्वरूपामध्ये टीम खारघर संघाच्या खात्यामध्ये ऍड होईल आणि धाव फलकी धावा लागल्या गेल्या त्या 39. तिसरं षटक मार्गस्थ असताना शेवटचा चेंडू शिल्लक असताना या षटकातील गोलंदाज महेश माडवे सध्या चांगली गोलंदाजी या सत्रामध्ये केली. त्याने कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय. स्ट्राईक एंडला फलंदाज वैभव म्हात्रे हा फलंदाज आता मात्र मोठे फटके खेळावे लागतील. यावेळेस मात्र ऑन साइडला चेंडूला खेळून काढतात. क्षेत्ररक्षक आले तिथे एक धाव कंप्लीट केली जाते. एकच्या मदतीने संघाची धाव संख्या 3 षटकांच्या अखेरीस 39. एक गडी बाद 40 धावा एक गडी बाद. मुबारक बहार काय गोलंदाजी राहिली आहे तिसऱ्या षटकामध्ये. गोलंदाज महेश माडवेच्या माध्यमातून विचार केला तर फक्त आणि फक्त 3 धावा करत गेल्या गोलंदाजी करत असताना पहिल्या 2 षटकामध्ये अप्रतिम फलंदाजी तिथे पाहायला मिळाली होती. परंतु तिसऱ्या षटकामध्ये पूर्णपणे फलंदाजांना बांधून ठेवलं गेलं गोलंदाज महेश माडवेच्या माध्यमातून. आता मात्र येणारं समीकरण असेल 12 चेंडू आणि 41 धावांची गरज. या षटकामध्ये मात्र अनामारीत फलंदाजी करावी लागेल. फलंदाजी करत असताना शिवशक्ती खारघर संघाला ती क्षमता या 2 खेळाडूंमध्ये आहे.
सातत्याने चांगला खेळ खारघर संघासाठी त्यांच्या माध्यमातून देखील राहिला, परंतु बॉलिंग ट्रॅक वरती होते गोलंदाज चौथं षटक घेऊन. आकाश पावशा गोलंदाज कशा रीतीने गोलंदाजी करेल चौथ्या षटकामध्ये. पुढचा चेंडू, पहिला चेंडू ऑन साईडला चेंडूला बीट घालून दिले आहे, तिथे कोणताही क्षेत्ररक्षक नाही आणि चेंडू जाईल वन बाउंड सीमा पार. 4 धावांसाठी हा चौकार. तुझ्या दरबारी साईबा आकाश पावसाचं मात्र चौकारानं स्वागत केलंय. यावेळेस मात्र पुन्हा एकदा ऑन साईडला बीट घालून दिले, तिथे क्षेत्ररक्षक आहेत, त्यांच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू जाईल सीमा पार. षटकार. सह्याद्री डोंगराची मॅच मात्र रोमांचक स्थितीमध्ये असताना पाहतो आपण. 12 चेंडू 41 ची गरज होती. पहिल्या चेंडूवरती चौकाराला, त्यानंतर षटकाराला दाफलकी धावा लागल्या त्या 50 धावा. येणारे 10 चेंडू 31 ची गरज. स्ट्राईक एंडला फलंदाज वैभव म्हात्रे. यावेळेस मात्र पुन्हा एकदा चेंडू लेग स्टिक चुंजवणारा पंचांतर होतोय. वाईड बॉल, वाईडच्या स्वरूपामध्ये एक धाव. दाफलकी लागेल टीम शिवशक्ती खारघर संघाच्या. वैभव मात्र अप्रतिम फलंदाजी करतात. मैदानाच्या आतमध्ये तब्बल विचार केला तर 7 चेंडू मध्ये 22 धावांची विस्फोटक केली त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. पुढचा चेंडू गोलंदाज आकाश. यावेळेस मात्र ऑन साईडला लॉब केलाय, तिथे क्षेत्ररक्षक आहेत, त्यांच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू जाईल सरळ सीमा पार. महेश दादा गायकवाड यांच्या बॅनरला हिट होणारा हा षटकार. आणि पब्लिक सारी नटना मॅच मध्ये पुन्हा एकदा कमबॅक करत असताना पाहतो आपण टीम शिवशक्ती खारघर संघ. अप्रतिम फलंदाजी या सत्रामध्ये पाहायला मिळाली. फलंदाज वैभवच्या माध्यमातून तब्बल विचार केला तर 3 चेंडू मध्ये 2 षटकार आणि 1 चौकार ज्याच्या बॅट मधून आलाय तो वैभव मात्र सध्या अप्रतिम फलंदाजी करतोय. पुन्हा एकदा सजोड गोलंदाज आकाश पावशे. आता मात्र कमबॅक मध्ये गोलंदाजी करावी लागेल. गोलंदाजी करत असताना आकाशला जर का सामना जिंकायचा असेल तर. यावेळेस मात्र पुन्हा एकदा खोला टप्प्याचा चेंडू होता. अप्रतिम गोलंदाजी. आता मात्र कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय गोलंदाज आकाश पावशे. 8 चेंडू 24 ची गरज. या 2 चेंडू मध्ये जर का चांगली गोलंदाजी केल्यावर पुन्हा एकदा कमबॅक करेल गोलंदाजी करत असताना आकाश. आणि जर का 2 चेंडू मध्ये एखादा मोठा फटका आला तर पुन्हा एकदा मॅच मध्ये इंटरव्हल. पुन्हा एकदा ऑन साईडला चेंडूला खेळून काढलाय, तिथे क्षेत्ररक्षक आले. 1 धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न होता परंतु विश्वास मात्र नकार देत असताना सिंगलने संघाची धाव लागली गेली ती 58 धावा. 7 चेंडू 23 ची गरज. अतिशय निर्णायक चेंडू. यावेळेस मात्र बॉलिंग ट्रॅक वरती आकाशच्या माध्यमातून डिलिव्हर केला जाईल. 7 चेंडू 23 ची गरज. हा चेंडू जर का मोठा फटका आला तर मॅच मध्ये कमबॅक करेल शिवशक्ती खारघर संघ. यावेळेस मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू यॉर्कर लेंथ वरती गोलंदाजी केली, मात्र शेवटच्या 3 चेंडू मध्ये अप्रतिम गोलंदाजी झाली आहे. गोलंदाज आकाशच्या माध्यमातून धावफलकी धावा लागल्या गेल्यात. 58 धावा आणि 6 चेंडू 23 ची गरज शेवटच्या षटकामध्ये. किती बघा बाजी मारली आमच्या मथुरन भारत केसरीत बाजी मारली.
थँक्यू व्हेरी मच डीजे. हॉटेल स्कायरा मामा भांजे ढाबाचे ओनर तथा स्कायरा 11 संघाचे पुरस्कर्ते शिरडोणगावचे सुप्रसिद्ध उद्योजक सन्माननीय आकाश शेठ पाटील साहेब यांचं या ठिकाणी शुभागमन. आणि स्कायरा 11 म्हटल्यानंतर ज्या वेळी मग वाल संघ असू द्या, नेरे संघ असू द्या, ज्या संघाला स्कायरा 11 या संघाचा त्या संघाला नाव लागलं त्या संघानं नक्कीच दमदार कामगिरी केली. मग नाबाची नाईट स्पर्धा असू द्या की उल्वेनोटची स्पर्धा असू द्या, एका दिवसामध्ये स्कायरा 11 वाल क्रिकेट संघानं 2 बाईक घेण्याचा विक्रम आणि आकाश शेठ पाटील यांच्या माध्यमातून सातत्याने या संघाला पुरस्कृत केलं जातं. आकाश शेठ या व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत. 6 चेंडू 23 गरज आणि बॉलिंग ट्रॅक वरती मात्र जिम्मेदारी सोपवली गेली होती काकाड संघाच्या संघनायकानं रोशिम भोईर. आणि स्ट्राईक एंडला फलंदाज आपण पाहू शकाल वैभव मात्रे ज्याच्या बॅट मधनं मोठे फटके आलेत. 6 चेंडू 23 गरज आणि पहिल्या चेंडूवरती मात्र मोठा फटका येत असताना पाहतो आपण स्ट्रेट डाऊन ती गाऊन 6 धावांसाठी षटकार. जे स्वर्गीय गोविंद म्हात्रे साहेब, स्वर्गीय रामचंद्र मडवी साहेब उसाटणे यांच्या स्मरणार्थ आपण पाहू शकाल रणजित गोविंद म्हात्रे साहेब यांच्या वतीने स्पर्धेसाठी आम्हाला स्पोर्ट्स सायकल देण्यात आली आहे. त्यांचं आम्ही स्पर्धेच्या वतीने सहर्ष स्वागत आणि आभार व्यक्त करतो. 7 चेंडू 23 गरज होती. पहिल्या चेंडूवरती षटकार आलाय. 5 चेंडू 17 गरज आणि पुन्हा एकदा ऑन साइडला चेंडूला फेकून देतोय फलंदाज वैभव म्हात्रे. आगोकणारी फलंदाजी करतोय. चेंडू जातो बॅक टू बॅक. दुसरा षटकार. तर काय मॅच होते मैदानच्या आतमध्ये. एका क्षणाला वाटलं होतं सामना कारगर संघाच्या बाजूने निष्ठत चालाय, परंतु वैभव मात्रेने केलेली फलंदाजी. येणारे 4 चेंडू 11 गरज आणि 10 फलकी धावा लागलेल्या त्या तब्बल 70 धावा 81 धावांचं लक्ष होतं. एका क्षणाला असं वाटलं होतं की सामना सहजरित्या काकाडोल संघ जिंकेल, परंतु वैभव मात्रे आणि विश्वास पाटील यांनी केलेली फलंदाजी शेवटच्या षटकामध्ये तब्बल 23 धावांची गरज होती. अजून एक षटकार आला तर हिरामन शेठ पाटील यांच्या वतीनं 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. यावेळेस मात्र कट करून चेंडूला खेळून काढले क्षेत्ररक्षक यांच्या आवाक्याच्या बाहेर आणि चेंडू पुन्हा एकदा जातोय. 4 धावांसाठी हा चौकार. भरलंय सार मैदान सरपंच चषक नंबर 1, सरपंच चषक नंबर 1, सरपंच चषक नंबर 1. खेळ हा रंगणार तुफान आदिया उसाटे गावान, आदिया उसाटे गावान, आदिया उसाटे गावान. आहे कडक सरपंच चषक बघावा उसाटण्याचा. थँक्यू व्हेरी मच डीजे शिवाजी पाटील साहेबांचा हा क्रिकेटचा थरार. एकदा सामना आपण असं चोरता टाळावून जाऊ मित्रांनो. प्रेक्षक देखील उभे राहिलेत. शेवटच्या क्षणाला निर्णायक सामना इथे बिंदास पाटील साहेब यांच्या वतीनं, बुर्दुल यांच्या वतीनं स्पर्धेसाठी आम्हाला स्पोर्ट्स सायकल त्यांचंही सहर्ष स्वागत. ओव्हर टू कॉम्बॉक्स. 3 चेंडू 7 धावांची गरज आणि यावेळेस मात्र ऑन साइड खेळून काढले ते क्षेत्ररक्षक आले. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न करत असताना डायरेक्ट हिटचा प्रयत्न आणि 2 धावा देखील ते कंप्लीट केले जातात. अप्रतिम फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये केली जाते. 2 फलंदाजांच्या माध्यमातून येणारे 2 चेंडू 5 धावांची गरज. काय सामना मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना पाहतो आपण. जर विचार केला तर फलंदाज वैभव मात्रे सध्या 47 या 10 फलकावरती खेळत असताना पाहतो आपण. काय सामना मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून बरेच सारे प्रेक्षक जुडलेत, त्यांचे देखील सहर्ष स्वागत आहे. बरेच सारे प्रेक्षक आपण पाहू शकाल ऑन स्क्रीन, ऑन फील्ड इथे पाहतो आपण. चौफेर मात्र प्रेक्षक येणारे 2 चेंडू 5 ची गरज. रोमसाई एंटरप्राइजेसच्या नावानं आपण ऑफिस पाहतो खारघरला. हिरामन शेठ पाटील यांचा जर खारघर संघाने सामना जिंकला तर त्यांच्या वतीने 1000 रुपयाचं पारितोषिक. यावेळेस मात्र ऑन साइडला चेंडूला फेकून देतोय. तिथे क्षेत्ररक्षक आहेत आणि त्यांच्या आवाक्याच्या बाहेर आणि सामना इथे जिंकलाय टीम शिवशक्ती खारघर संघानं. आणि इथे 50 पाहतोय आपण फलंदाज वैभव मात्रच्या माध्यमातून. या स्पर्धेतील पहिली 50 फलंदाज वैभवच्या माध्यमातून आणि सामना जिंकलाय खारघर संघानं. नाही हो आमदार नाही हो
शिवाजी पाटील साहेब यांचं दमदार आयोजन. महेशदादा गायकवाड साहेब या स्पर्धेतून मात्र रजा घेत असताना चैनू जाधव साहेब तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. दमदार फाईट पाहायला मिळाली आणि हाय व्होल्टेज सामन्यामध्ये इथे विजय संपादन केलाय तो म्हणजे शिवशक्ती 11 खारघर क्रिकेट संघ. चला तिकडे लक्ष ठेवा. लाईव्ह स्कोरर आपण लक्ष द्या जरा. चौकार आहे की षटकार अजून कदाचित पंच सांगतात त्या ठिकाणी तुम्हाला. तर महेशदादा गायकवाड मात्र या स्पर्धेतून रजा घेत असताना दादा देऊया पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. तर महेशदादा गायकवाड साहेब या स्पर्धेतून रजा घेत असताना चांगला सामना त्यांच्या अगदी डोळ्यांनी त्यांनी पाहिला. दमदार लढत दोन संघांमध्ये पाहायला मिळेल. कदाचित शेवटच्या बॉलवरती पंचांनी इशारा केला होता. इकडे तिसऱ्या पंचांची मागणीसाठी चेक करतायत. चला पाहूया हाय व्होल्टेज सामना जिथे खारघर विरुद्ध काकडवाल दोन संघांमध्ये. इथे तिसरा अंपायर मध्ये थर्ड अंपायर डिसिजन चेक करत असताना पाहतो आपण आमचे ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून तेजदादा भोईर आहेत आणि त्यांचे मनोज दादा तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये पाहतो आपण. काय सामना झाला मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला खारघर त्यांच्या अगेन्स्ट मात्र काकडोळ संघ शेवटच्या क्षणाला मात्र 5 धावांची गरज होती आणि मोठा फटका तिथे केला गेलाय. आणि तिसऱ्या पंचांचा डिसिजन येतोय तो चेंडू जातो 4 धावांसाठी. एक चेंडू आणि 1 धावाची गरज कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम सांगतोय. तर त्वरित क्षेत्ररक्षण साधून घ्यायचं लगेचच सामन्याला इथे सुरुवात करायची. एक चेंडू 1 ची गरज. काय सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम सांगतोय. एक चेंडू 1 धावेची गरज. काय सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. शेवटच्या क्षणाला मात्र कोणताही संघ सामना सोडायला तयार नाही आहेत. मैदानाच्या आतमध्ये आपण स्पर्धा पाहतोय. तर सामन्याला सुरुवात करायची. स्ट्राईक रोटेशन असेल याची मात्र दोन्ही संघांनी दखल घ्यायची. एक चेंडू 1 धावेची गरज. दोन्ही संघांना विनंती आपण स्पीडली केल्याचं आहे. अजून बऱ्याचशा मॅच आम्हाला इथे कव्हर करायच्या आहेत आजच्या रात्रीमध्ये. जर विचार केला कालच्या रात्रीमध्ये सोनरबाडा संघ टॉप 5 मध्ये प्रवेश केलाय. तर सामन्याला सुरुवात करायची. दोन्ही संघांना विनंती असेल पंच आपण देखील लक्ष द्यायचे. दोन्ही संघ मात्र इथे विलंब करतायत. एक चेंडू 1 धावेची गरज. काय सामना मैदानाच्या आतमध्ये पाहतो आपण. वैभवनी काय फलंदाजी केली शेवटच्या षटकामध्ये. तब्बल विचार केला तर 23 धावांची गरज असताना काय फलंदाजी केली मैदानाच्या आतमध्ये. असं वाटलं होतं एका क्षणाला चेंडू सीमा पार 6 धावांसाठी गेला. परंतु तिसऱ्या पंचांची मदत घेतल्यानं डिसिजन इथे मात्र 4 धावांसाठी आला होता. 51 वरती नॉट आउट केलं जाताना पाहतो आपण. वैभव मात्र अप्रतिम फलंदाजी केली. एक चेंडू 1 ची गरज. एकदा जोरदार आल्या या सामन्यासाठी. 1 बॉल 1. आणि इथे मात्र काय घडले मैदानाच्या आतमध्ये. शेवटच्या क्षणाला सामना इथे जिंकलाय टीम काकडवाल संघ. मैदानाच्या आतमध्ये विजय संपन्न करत असताना पाहतोय आपण.
एका क्षणाला वाटलं होतं सामना जिंकलाय खारघर संघाने, परंतु काय सामना मैदानाच्या आतमध्ये एक चेंडू एक धाव डिफेन्स केली, तिथे गोलंदाज होते रोशन भोईराने केलेली गोलंदाजी शेवटच्या चेंडूवरती. तर महेश दादा गायकवाड देखील चालले होते परंतु तेही माघारी फिरले. परंतु खारघर संघाच्या या पट्ट्याची जर बॅटिंग आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे या खेळाडूसाठी देखील. जबरदस्त फाईट दोन संघांमध्ये पाहायला मिळाली. मैदानाच्या आतमध्ये आमचे मान्यवर या ठिकाणी पाहू शकाल. एका क्षणाला वाटलं होतं की मगाशी षटकार आलाय, परंतु पंचांनी निर्णय चेक केला, तिथे चौकार दिला गेला आणि त्याच्यानंतर आपण ही मॅच पुन्हा एकदा दमदार पाहायला मिळाली. परंतु दोन्ही संघ मैदानावरती जबरदस्त लढले आणि हा सामना हाय व्होल्टेज ड्रामा जिंकलाय तो आई गावदेवी क्रिकेट संघ काकडवाले संघानं. तर या सामन्याचा सामनावीर आमचे साथी गुणलेख आम्हाला माहिती पोहोचवतील. तर किशोर मडवी ठरला या सामन्याचा सामनावीर. किशोर यावं. महेश दादा गायकवाड या ठिकाणी दोन्ही संघांना शुभेच्छा देत असताना